नाशिकमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अखेर जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केलेली आहे। जयदीप आपटेला त्याच्या घरातून पोलिसांनी अटक केली आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून जयदीप आपटे फरार होता। महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला अखेर ब्रेक लागलाय। महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारकडून रद्द करण्यात आली आहे। 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता महामार्गाचं भूसंपादन थांबवल्यानंतर अखेर अधिसूचनाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफीचा निर्णय देण्यात आलेला आहे। 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोलमाफी असेल। पोलीस, वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाकडून भाविकांना पासेस दिले जाणार आहेत। कशेडी घाटातील दुसरा बोगदा उद्यापासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती महामार्ग बांधकाम विभागाने दिली आहे। सोन्या चांदीच्या किमती बुधवारी घसरल्यात। इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सोनं प्रति तोळा 214 रुपयांनी घसरून 71,280 रुपयांवर आले। चांदी प्रति किलो 1,240 रुपयांनी घसरून 81,038 रुपयांवर आलेली आहे। नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा खुल्या बाजारात येताच लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। कांद्याच्या दरात 700 रुपयांची घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मूळ पगारात 6,500 रुपयांची वेतनवाढ केल्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांपासून सुरू केलेलं आंदोलन किंवा संप मागे घेतलाय। सरकार आणि एसटी महामंडळात सकारात्मक चर्चा झाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांना पगारात 4 वर्षांचा फरक मिळणार आहे। ऐन सणासुदीमध्ये सरकारनं हा मोठा निर्णय घेतल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्यानं एसटी कर्मचारी कामावर परतले। धाराशिवमधील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत, तर एसटी वाहतूक सुरू झाल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय। उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असून धरणं तुडुंब भरलेली आहेत। राज्यातील 138 मोठ्या धरणातील सरासरी पाणीसाठा 20% झालाय। अतिवृष्टीमुळे 10 जिल्ह्यातील तब्बल 8.5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय, तर 600 हेक्टर जमीन खरवडून गेली आहे। नुकसान झालेल्या पिकांमध्ये सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका आणि कांदा या पिकांचा समावेश आहे। राज्यात यंदा सर्वदूर दमदार पाऊस झालाय। 1 जून ते 4 सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा 29% अधिक पाऊस झालाय। यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या जिल्ह्यांमध्ये नगर आणि सांगली या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडलाय। गणेश चतुर्थीनिमित्त गणेश भक्तांकडून उकडीच्या मोदकांना मागणी असते। आपल्या लाडक्या बाप्पाचा आवडतं नैवेद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उकडीच्या मोदकाचे दर यंदा विक्रेत्यांनी वाढवलेले नाहीयेत। 34 ते 45 रुपये प्रति नग असे दर ठाण्यात आहेत। वेगवेगळ्या अलंकारांनी गणपती बाप्पांची मूर्ती सजवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। रत्न अलंकार चढवलेल्या गणपती बाप्पांना मोठ्या प्रमाणात मागणी असून 100 प्रकारच्या गणपती बाप्पांच्या मूर्ती जळगावच्या बाजारात उपलब्ध आहेत। गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपल्यानं लालबाग येथील बाजारात भजनी मंडळ आणि गणेशोत्सव मंडळांची टाळ, ढोलकी, मृदुंग, तबला, डग्गा आणि पखवाज खरेदीसाठी गर्दी होते। त्याचबरोबर अनेकांनी आपली वाद्य अगोदरच सुरू करून घेतलेली आहेत। गणेशोत्सवात पूजा प्राणप्रतिष्ठापनेसाठी पुरोहितांची चणचण जाणवते। गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांची संख्या वाढल्यानं पुरोहित उपलब्ध नसल्याचं समोर आलंय। यंदा शहरातील गुरुजींचे बुकिंग हाऊसफुल झाल्यानं अनेक गणेश भक्तांना युट्यूबवर पूजा पाहून तशी घरात पूजा करावी लागणार आहे। बाजारपेठेत ठिकठिकाणी ढोलकी विक्रेते फिरताना दिसतायत। ढोलक तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानं यंदा ढोलकीच्या किमतीमध्ये 10% वाढ झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय। गणेशोत्सवानिमित्त पूजा, तोरण तसंच मोदकासाठी नारळाच्या मागणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। मुंबई परिसरात उत्सव कालावधीत 25 ते 30 लाख नारळांची विक्री होते। यंदा गणेशोत्सवासाठी किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक विक्रेत्यांकडे नारळाची 20 ते 25% मागणी नोंदवली आहे। अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खोदलेले आहेत, त्यामुळे मंडपासाठी रस्त्यांवर खड्डे खोदू नयेत अशी सूचना पालिकेनं केलेली आहे। मंडपासाठी खड्डे खोदल्याचं दिसल्यास प्रति खड्डा 2,000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल असा इशारा महापालिकेनं दिलाय। बाप्पाच्या मिरवणुकीत 2 इमारतींच्या वरून जाणाऱ्या केबल्सचा अडथळा येतो। मुंबईतील गणेश मंडळांनी स्थानिकांना या केबल हटवण्यासाठी किंवा मार्गात अडसर होणार नाही या प्रकारे बांधून ठेवण्याची विनंती केली आहे। गौरी गणपती आगमनाची तयारी सुरू झालेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आता बाजारात सजावटीसाठी साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झालंय, त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे।
राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येतोय। गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठा देखील सजल्या असून आकर्षक फेट्यांची मागणी वाढली आहे। यंदा लाडक्या गणरायाला मराठमोळ्या साजात सजवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक फेटे बाजारात उपलब्ध झालेत। थायलंडचे गणेश भक्त थेट पेणमधील कारखान्यामध्ये गणेश मूर्ती खरेदीसाठी आले होते। गणेश मूर्तीच्या माहेरघरात कारखानदार आणि कारागीर यांची लगबग जोरात सुरू आहे। थायलंडच्या गणेश भक्तांनी पेणच्या दीपक कला केंद्राला भेट देताच मूर्ती पाहून परदेशी भारावून गेले। गौरी गणपतीच्या दिवसात रेल्वे तसंच बसचं आरक्षण मिळणं कठीण झालेलं आहे। दुसरीकडे ट्रॅव्हल्स चालकांनी आपल्या तिकीट दरात मोठी वाढ केली असल्याचं चित्र आहे। कोकणात येण्यासाठी 1500 ते 2000 रुपये मोजावे लागत आहेत। कर्मचारी भविष्य निधी संघटनेद्वारे देण्यात येणारी EPS 95 पेन्शन येत्या जानेवारीपासून देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून मिळू शकेल, अशी घोषणा मनसुख मांडवीय यांनी केली आहे। राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन योजनेचा एक पर्याय निवडता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। नव्यानं जाहीर झालेल्या निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि सुधारित निवृत्ती योजनांपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी मुंबई आणि उपनगरात 1 सप्टेंबरपर्यंत 13 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत। यामध्ये पहिल्या टप्प्यातील जवळपास 5,59,120 अर्ज तर दुसऱ्या टप्प्यातील 7,78,428 अर्जांचा समावेश आहे। भाईंदरमध्ये पालिकेच्या शाळेत सुरक्षा रक्षक नसल्याचं समोर आलेलं आहे। शाळा सुरू असताना गेटवर सुरक्षा रक्षक नव्हता, तसंच शाळेचं गेट देखील उघडच होतं, त्यामुळे पालिकेच्या निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबरला नागपूरसह विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत। प्रशासकीय यंत्रणेकडून मोदींच्या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात येते। मोदींच्या दौऱ्यानं भाजप विदर्भात प्रचाराचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर आमदार संजय गायकवाड यांनी टीका केली आहे। तुम्ही जोडे काढून तरी दाखवा, असा इशारा संजय गायकवाड यांनी विरोधकांच्या जोडे मारो आंदोलनावरून केलेला आहे। यावेळी ते चांगलेच आक्रमक झाले होते। मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल रात्री मनोज जरांगे यांची अंतरवालीमध्ये जाऊन भेट घेतली। दोघांमध्ये सुमारे 3 तास चर्चा झाली आहे। एकमेकांवर आरोप करून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास शेतकरी तुम्हाला दुर्लक्ष करेल, असा इशारा यावेळी जरांगेंनी सरकारला दिला। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा मतदारसंघात भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जनसंवाद यात्रेची सांगता झाली। यावेळी संभाजी पाटील निलंगेकर यांनी थेट अमित देशमुखांना ओपन चॅलेंज दिलं। किती पैसे लावायचे तेवढे लावा, किती ताकद लावायची तेवढी लावा, माझं दुसरं रूप तुम्ही पाहिलं नाही, असं निलंगेकर म्हटले। शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सोलापुरातील मार्केट यार्ड समोर गाजर आंदोलन करण्यात आलं। महायुती सरकारकडून वारंवार सोलापूरकरांना विकासाच्या नावाखाली फक्त आश्वासनं देण्यात येतात, याच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलं। जळगावच्या जामनेर तालुक्यातील शेंद्रुणी येथे व्यायामशाळेमध्ये झालेल्या बाचाबाचीतून 2 गटात हाणामारी झाली। त्यानंतर हाणामारीचं रूपांतर दगडफेकीत झालं। या 2 गटातील 5 ते 6 जण जखमी झालेत, तर जमावानं काही वाहनांची तोडफोड केली आहे। धुळे शहरात वाढदिवस साजरा करताना हातात तलवार घेऊन नाचणं दोघा तरुणांना चांगलेच महागात पडलं। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले। छत्रपती संभाजीनगरात जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती आणि या सुनावणी दरम्यानच 4 आरोपींमध्ये हाणामारी झाली आहे। एकमेकांना त्यांनी शिवीगाळ देखील केली आहे। त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूरमध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढीग पडल्याचं दिसून येत आहे, मात्र या समस्येकडे सोलापूर पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय आणि कचऱ्याच्या ढिगामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनानं चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर पाणीपट्टीच्या माध्यमातून 500 कोटी रुपये तिजोरीत आले पाहिजेत, या दृष्टीनं नियोजन केलंय। 1 एप्रिलपासून मालमत्ता कर पाणीपट्टी थकबाकी कर भर देण्यात आलाय आणि आता मोठी थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा देण्यास सुरुवात झाली आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।